नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कालच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अगदी पहिला कार्यक्रम हा मराठी भाषा गौरव दिनाचा आहे आणि त्यामुळेच आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या भाषेविषयी असलेला गौरव आपल्या कालच्या सगळ्या कार्यक्रमातनं प्रतिबिंबित झाला. केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा याचे पडसाद उमटले आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. त्यामुळे त्याचंच प्रतिनिधित्व करत आज आपण आंतरराष्ट्रीय मराठी मंचातर्फे हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करूया आणि त्यासाठी आपल्या सोबत आज असणार आहेत थायलंडहून उपसमन्वयक अमित वाईकर आणि जर्मनीहून शिल्पा गडमडे. या दोन्ही उपसमन्वयकांचं मी स्वागत करते आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचातर्फे आज आपण हा मराठी भाषा गौरव दिन पुन्हा एकदा साजरा करूया असं निश्चित म्हणते. अमित, शिल्पा, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. खरं तर अमित, आपण म्हणतो ना की आपली मराठी भाषा आणि तेव्हा आपली ह्या शब्दामध्ये जो एक आपुलकी आहे, आस्था आहे, तर तीच आस्था कुठेतरी कालच्या सगळ्या कार्यक्रमातनं जाणवली. थायलंडमध्ये काय वातावरण होतं किंवा कसा साजरा केला तुम्ही मराठी भाषा गौरव दिन? नाही, मराठी भाषा आणि आपली भाषा हे जे तुम्ही आता म्हटलं ना उत्तराताई, हे इतकं खरं आहे आणि हे केवळ थायलंड म्हणजे पुरतच आहे असं नाही. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जेव्हा जातो आणि तुम्हाला एक प्रसंग सांगतो की मी जर्मनीला गेलो. मी जर्मनीत 2-2.5 वर्ष होतो. आमचा मुलगा तिथे जन्मला आणि त्याचं बारसं करायचंय असं जेव्हा झालं तेव्हा माझ्या पत्नीने मला सांगितलं की अरे हे कसलं बारसं, आपली लोक नाहीये. अगं मी म्हटलं तुझी आई आहे, माझी आई आहे, पण तिचं म्हणणं ते नव्हतं. तिचं म्हणणं होतं की आपली भाषा बोलणारे अजून लोक मला हवे आहेत. तर ती जे तुम्ही म्हणताय ना की बाहेर गेल्यावर अहो एक कानावर नुसते मराठीचे शब्द पडले तरी खूप छान वाटतं. तर एक आम्ही सध्या थायलंडमध्ये हे सुरू केलं आहे आणि प्रयत्न हा सुरू केलाय. मराठी मंडळांनी चांगली साथ दिली आहे की आपण जेव्हा बोलतो, 2 मराठी लोक बोलतो, तेव्हा प्रयत्न करून मराठीचाच उपयोग करावा आणि थोडा वेळ लागतो, थोडे प्रयत्न करावे लागतात. म्हणून मराठी भाषेला साजर करण्यासाठी आता वर्षभर मी पण हा प्रयत्न करणार आहे की जितके होतील ते मराठी शब्द वापरा. बरोबर. त्रास होईल कधीतरी, थोडंसं कृत्रिम वाटेल, थोडंसं सहजता होणार नाही कधी कधी, पण ते हरकत नाही ना. आपण दुसऱ्या भाषा जशा आपल्या केल्या तशी आपली भाषा विसरायला नको. तर त्या रीतीने आता हे नववर्ष मराठी भाषेचं नववर्ष असं म्हणायला हवं. आपल्या भाषेचं आपण जसं आपल्या आईला विसरत नाही तसं आपल्या आईसारखीच ही भाषा आहे, तिला विसरून कसं चालेल. अगदी खरंय. आणि खरंच या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तर आपला ऊर अधिक अभिमानाने भरून आलाय आणि हा अभिमान आपल्याकडे जागता राहण्यासाठीच आपला हा कार्यक्रमही आपण करतोय की अभिजात मराठी, अभिमान मराठी. शिल्पा, जर्मनीमध्ये काय वातावरण आणि कशा प्रकारे आपण हा मराठी भाषा गौरव दिन काल कसा साजरा झाला? नमस्कार सगळ्यांना. आणि मराठी भाषेला तुम्ही म्हणालात तसा अभिजात मराठी भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळालाय. त्यामुळे लोकांना त्याचा उत्साह आणि त्याचं गांभीर्य आहे की आपल्या भाषेला हा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. पण इथे जसं म्हटलं तसं वीकेंड टू वीकेंड किंवा आठवड्याचे शनिवार रविवार हे दिवस थोडे मोकळे असतात. त्यामुळे लोकांनी शनिवार रविवारी कार्यक्रम ठेवले आहेत किंवा येत्या काही आठवड्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जिथे कमीत कमी 150-200 लोक एकत्र येतील अशा पद्धतीचे नाटक म्हणू द्या किंवा छोट्या मुलांच्या कथा, गाणी, नृत्य. कारण भाषा म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या वाहक असतात. त्याच्यामुळे हे सगळे उपक्रम आहेतच. आणि आज जसं म्हटलं की कालचा दिवस कार्यालयीन दिवस होता जेव्हा आपण हा दिवस भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात साजरा केला. पण प्रत्येकाने आपापल्या गटात म्हणजे बरेचसे मराठी मंडळ आहेत त्यांनी व्हिडिओ मार्फत लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत किंवा लोकांचे संदेश एकत्र केलेले आहेत आणि ते सगळीकडे ते वितरित होत आहेत. त्याच्यामुळे हे एक माध्यम आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये
त्याच्या संदर्भात कार्यक्रम आहेत. कारण आता इथे फेब्रुवारी तशी थंडी असते आणि आम्ही म्हणतो की इथे सगळे हायबरनेट होतात थंडीच्या दिवसात. आणि जशी बाहेर पालवी फुलते तशी लोक पण हळूहळू कार्यक्रमाच्या ह्याच्यातून परत सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात करतात. तर त्या निमित्ताने येत्या काही महिन्यांमध्ये देखील कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. असणारच आहे. बरोबर आहे. आणि खरं तर शिल्पा आज असं आहे ना की आपण जागतिक पातळीवर हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय. कारण जसं तू जर्मनीहून आहे, अमित थायलंडवरनं आहेत. जसं कालच्याही भागात आपण पाहिलं की वेगवेगळ्या देशांमधनं म्हणजे सिंगापूर, न्यूझीलंड, हाँगकाँग या देशातले उपसमन्वयक होते आणि त्यामुळे एका जागतिक पातळीवर आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हे करत असताना काही कविता, काही कथा, काही हे साहित्य जे आहे ना ते आपल्या खूप जवळचं असतं. तर मला असं वाटतं की आपल्यातला लेखक सुद्धा तयार होतो आणि जागता राहतो. तर त्याची कुठेतरी नोंद व्हावी म्हणून शिल्पा तू स्वतः उत्तम लिहितेस. तर काही वेगळा प्रयोग म्हणजे कविता वाचायच्यात आपल्याला, पण काही एक वेगळा प्रयोग सुद्धा तू तुझ्या लिखाणातनं केलायस. मला वाटतं अलग वेगवेगळ्या तू लिहिलेल्या आहेस. तर त्याच्याविषयी तू काही वाचून दाखवशील का आम्हाला? हो नक्की. पण मी त्याच्याविषयी पण सांगेन की परदेशात राहताना जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही तशी मंडळी शोधता आणि परदेशात आल्यावर तुम्हाला ती जाणीव अधिक होते की आपण थोडं ह्या बाजूला एकटं पडलो आहेत का. पण आता जे सामाजिक माध्यम आहेत त्याच्या मार्फत इतकं सोयीचं झालेलं आहे आणि खूप लोक आहेत. जसं विक्रम भागवत नावाचे अतिशय उत्तम लेखक आहेत. त्यांनी लोकांना एकत्र आणलं होतं एका प्लॅटफॉर्मवर. त्याचं नाव होतं नुक्कड आणि तिथे अशा अलग वेगवेगळे लोक लिहित होते. तर त्या ह्याच्यामध्ये मी अलग लिहायला सुरू केलं. नाहीतर माझा आवडीचा प्रांत कविता आणि सवड मिळाली, वेळ मिळाला तर कथा असा असतो. तर त्याच्यातली मी एक या चिमण्यांनो म्हणून एक छोटा अलग आहे ते वाचून दाखवते. रेडिओवर गाणं सुरू होतं. या चिमण्यांनो परत फिरा रे. तिचे डोळे आभाळाकडे लागले होते. चिमण्यांची घरट्यात घुसमट होत होती म्हणून त्या उडून गेल्या होत्या त्यांना हव्या असणाऱ्या दिशेच्या शोधात. घरटं रिकामं झालं होतं आणि तिला आता घरट्यातील एकटेपणाच्या भिंती खायला उठल्या होत्या. ती थरथरत्या ओठाने काहीतरी म्हणू इच्छित होती. पण तिच्या ओठातून शब्दच फुटत नव्हते. रेडिओवर गाणं अजूनही सुरू होतं. या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या. खरंय. म्हणजे मनाचा हिंदोळा ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा तो आहे आणि मनातले सगळे साध पडसाद त्या रचनेमध्ये उतरतात. आणखीन अशी काही उदाहरणं छोटे आणि किती छान आहे ना की ते छोटंसं आहे पण त्यातनं पूर्ण आशय व्यक्त होत असतो. अजून एक छोटा अलग म्हणता येईल. त्याचं शीर्षक आहे स्वप्न आणि ती. मध्यरात्री तिने उठून तिच्या स्वप्नाचं गाठोडं उचललं. चालत चालत नदीवर गेली. गुडघाभर पाणी लागेस्तोवर पाण्यात जात राहिली. तिथे स्वप्नाचं गाठोडं तिने पाण्यात सोडलं. गाठोडं ज्या दिशेने जात होतं तिकडे एकटक पाहत राहिली नजर धुसर होईपर्यंत. नंतर पाण्यातून बाहेर आली. मागे वळून न पाहता झपाझप पावलं टाकत चालतच राहिली. घरी येऊन झोपून गेली. सकाळी मांडवात सगळीकडे कुजबूज सुरू होती. निदान एवढ्या थोराड माणसाशी लग्न लावताना तिच्या कोवळ्या वयाचा विचार तरी करायला हवा होता. बापरे. शेवटी एकदम ट्विस्ट दिला तू एकदम त्या कथेला. कारण की शिल्पा मी आपला छान असा छान याच्यात जात होतो. मी आपल्या स्वप्नातल्या सुखांचा स्वप्नीच वेध घ्यावा अशा ह्याच्यात आणि खूप सुंदर वर्णन दिलं. क्या बात. बरोबर. पण तो तीच ताकद असते ना लेखनामधली असं मला वाटतं. तर शिल्पा अजून एखादं उदाहरण, अजून एखादं छोटंसं अलग. हो नक्की. अलग हे जे पुढचं वाचणार आहे त्याच्या मागची थोडीशी बॅकग्राऊंड देते की आपल्या आसपास भरपूर गोष्टी घडत असतात आणि इथे पण जेव्हा आपण काहीतरी बातम्या कानावर येतात कारण आता
शांतता सगळ्यांना हवी आहे जगण्यामध्ये, पण कुठेतरी युद्ध सुरू आहे, कुठेतरी काहीतरी सुरू आहे, ह्या बातम्या येत असतात. तर त्याला अनुसरून लिहिलेली ही एक अलग आहे. राजकुमारी आणि बंदूक. चहूबाजूनी ऐकू येणाऱ्या बंदुकांच्या गोळ्यांच्या वर्षावात त्याने तिला छातीशी घट्ट पकडलं होतं. तिच्या इवल्याशा हृदयाची नेहमीपेक्षा जास्त वेगाने होणारी धडधड त्याला स्पष्टपणे जाणवत होती. थोड्या वेळापूर्वी एका राजकुमारीची गोष्ट ऐकता ऐकता ती झोपायच्या तयारीत होती. अर्ध्या मिटल्या डोळ्यांनी ती राजकुमारीच्या जगात पोहोचली होती. प्रेमाने जग जिंकता येतं असं काहीसं बाबा सांगत असतानाच जोरात बंदुकीतून गोळ्या सुटण्याचा आवाज सुरू झाला. त्याच्या मागोमाग कितीतरी किंकाळ्या. ती दचकून उठली. ती लगेच तिच्या बाबाला बिलगली. तिच्या अर्ध्या मिटल्या डोळ्यातील राजकुमारी हरवलीच कुठेतरी. राजकुमारीची जागा आता भीतीने घेतली होती. झोप उडालेल्या डोळ्यांनी ती अर्धवट राहिलेल्या गोष्टीचा शेवट आठवत होती. प्रेमाने जग जिंकता येतं. हे वाक्य तिच्या डोक्यात घुमत होतं. तिचा बाबा मात्र बंदुकांच्या गोळ्यांचा आवाज किती दूरवरून येतोय याचा सावधपणे अंदाज घेत होता. हो. वा शिल्पा, खूपच छान. म्हणजे थोडक्या आशयामध्ये, थोडक्या शब्दांमध्ये एवढा मोठा आशय मांडणं ही खरंच एक कला आहे आणि ते तू साधलेलं आहेस. पण मला असं वाटतं की लेखकाची हीच क्लुप्ती असते किंवा तेच त्याची प्रतिभा असते. अमित, तुमच्या वडिलांनी खूप छान लिहिलंय आणि त्यांची एखादी कविता आज आम्हाला ऐकवणार का? हो, नक्की. आणि बाबा हे माझ्यासाठी इतके खास आणि इतके, म्हणजे प्रत्येकालाच आपल्या वडिलांचं प्रेम असतं, म्हणजे कौतुक आता असतं. जसं मला या जरा स्वप्नामध्ये आता जसं तिने बरोबर. सांगितलं की वडिलांना जे ऐकू आलं ते म्हणजे मुलीच्या मनातलं वडिलांना ऐकू येणं, तसंच आहे ते. अगदी. त्यामुळे मला त्याच्यावरनं आठवलं की तुमच्या वडिलांनी खूप छान लिहिलंय. हो. आणि शिल्पा, तुझा परिवार फार भाग्यशाली आहे याच्यासाठी, कारण की मी अशाच परिवारात लहानाचा मोठा झालो. व्यवसायाने डॉक्टर, कर्तृत्वानी फौजी, तिन्ही युद्ध त्यांनी लढली. आणि भाषेचं प्रेम इतकं की मराठी आणि हिंदी तर होतीच, पण त्यांचं जे नाव झालं डॉक्टर विनय वायकर ते उर्दूमुळे झालं. तर अशा शब्द संपन्न घरात लहानाचा मोठा होत असताना आपल्यावर खूप असे नकळत संस्कार होतात, नाही का उत्तराताई? म्हणजे भाषेवरच नाही, मराठी वाचनावर म्हणा किंवा कुठलीही भाषा परकी नाही. आणि भाषेवर राग किंवा भाषेवर द्वेष आणि भाषा, तुम्ही भाषेचा द्वेष करूच शकत नाही. आणि दुसऱ्या भाषांना आपलं करताना आपली मातृभाषा, आपल्या आईवर कोणी कधीच राग करू शकत नाही. त्याच्यावर कसा तुम्ही ती सोडणार? पण हे सगळे संस्कार हे झाले. आणि डॉक्टर साहेब सकाळ ते संध्याकाळ ॲनेस्थेशियाची प्रॅक्टिस करायचे. संध्याकाळी आपल्या टेबलवर त्यांना, कारण की आठवड्यातनं 2 किंवा 3 लेख वृत्तपत्रात द्यायचे असायचे, पुस्तकं ते लिहित होते. आणि त्याच्यात कधीच त्यांचं जास्त त्यांनी लिखाण जे केलंय ते हिंदी आणि उर्दूमध्ये केलंय. आणि मलाही कळत नाही, मी आत्ता ते गेल्यानंतर त्यांना जाऊन 12 वर्ष झाले. एक दिवशी मी त्यांची एक डायरी असायची, ती बघत होतो. त्याच्यात ती मला सुंदर कविता सापडली. आणि मला वाटतं याच्यात बाबांचं व्यक्तिमत्व आणि आपल्या सगळ्यांचे जे विचार आहेत ते खूप छान व्यक्त झाले. त्यांनी या कवितेचं शीर्षक दिलं आहे, मी कोण सांगणारा कोणी कसे जगावे. मी कोण सांगणारा कोणी कसे जगावे. आणि तुम्हाला याच्यात मराठीमध्ये त्यांची उर्दूची झलक पण येईल या कवितेमध्ये. बाबा असं म्हणतात की काळ्या निळ्या ढगांनी आभाळ कुंद व्हावे. काळ्या निळ्या ढगांनी आभाळ कुंद व्हावे, मधुकुंभ आणि प्याले माझ्या सवे असावे. आता फौजी आदमी आहे तो, मधुकुंभ आणि काळ्या निळ्या ढगांनी आभाळ कुंद व्हावे, मधुकुंभ आणि प्याले माझ्या सवे असावे. दुःशाप देवतांनी मजला खुशाल द्यावे. दुःशाप देवतांनी मजला खुशाल द्यावे. मी कोण सांगणारा कोणी कसे जगावे. पुष्पापरी खुलावे काट्यापरी रुतावे. आणि वसंत सरता पाळापरी गळावे.
हम्म. हे मर्म जीवनाचे वृक्षापरी शिकावे, मी कोण सांगणारा कुणी कसे जगावे. वा. आणि मी वा. म्हटलं तिसऱ्या लाईनीत ती शायरी त्यांची झळकते या तिसऱ्या याच्यात, की कुठेतरी शायर माणूस आहे, ते येणारच शेवटी सौंदर्यावर. ती ती हा. बेनकाब होता, ती बर. बेनकाब होता, चंद्रासही कळावे. ती बेनकाब होता, चंद्रासही कळावे, लाजून चूर होता, मागे ढगा दळावे. आलिंगनीत तिच्या मी जागेपणी जळावे, मी कोण बर. सांगणारा मी कसे जगावे. वा. शेवटचे 4 लाईनी सांगतो आणि मग थांबतो. हम्म. प्रेमात कैद होणे, प्रेमात कैद होणे भ्रमरापरी शिकावे. हा. प्रेमात कैद होणे भ्रमरापरी शिकावे, आणि पहाट होता स्वच्छंद स्वैर व्हावे. वा. प्रेमात कैद होणे भ्रमरापरी शिकावे, आणि पहाट होता स्वच्छंद स्वैर व्हावे. पण दुःख आशिकीचे, हा. पण दुःख आशिकीचे कमळा परी सहावे. पण दुःख आशिकीचे कमळा परी सहावे, मी कोण सांगणारा कुणी कसे जगावे. मी कोण सांगणारा कुणी कसे जगावे. क्या वा. बात है. वा. किती सुंदर. आणि खरंच आहे की एकदा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एका परीने त्यांनी दिलाय. म्हणजे एका बाजूला ते म्हणतात अगदी की मी कोण सांगणारा कोणी कसे जगावे, पण दुसऱ्या बाजूला कसं जगावं याचं सुद्धा उत्तर खरं तर याचं त्यांनी एक सुंदर असं एक हे दिलेलं आहे. त्यामुळे म्हणजे मला खरंच ही त्याची इतकी आवडली कवितेची आहे की, ताकद आणि आहे. आता हे सगळे माझे महाराष्ट्रातले जे मित्र आहेत, काही संगीत निर्देशक हा. आहेत, मी कोणाला तरी देणारे आणि म्हणणारे की छान एखादी चाल लाव, या खरंच आहे. गझलच आहे ही, तर अगदी. याच्यावर छान एक 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 चाल लाव म्हणून. सुंदर होऊन जाईल, सुंदर होऊन जाईल. पण आणि आता मला असं उत्तरातही वाटतं की आमचं ह्याची तर झालं. छोटी प्रस्तावना पण त्याच्यातही खूप काही छान गोष्टी आहेत असं आपलं बोलणं झालं होतं. हो हो तर काय हो नेमकं अगदी. त्यातलं थोडंसं काय वाचता येईल? खूप छान खूप छान तुम्ही सुचवलंय. बाबांचं हे पुस्तक खूप प्रसिद्ध झालं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे गुलिस्तान-ए गझल. बरं. कारण की काय होतं, आपल्या सगळ्यांनाच म्हणजे बऱ्याचशा लोकांना मराठी गझला, उर्दू गझला खूप आवडतात, प्रचंड आवडतात. पण कुठेतरी लोकांना ही समज थोडी कमी आहे की गझल लिहिणं, गझलचे एक व्याकरण आहे. गझलमध्ये पण छोटी बहर, मोठी बडी बहर, हो. अशा वेगळ्या हो. वेगळ्या त्याच्यात मक्ता काय आहे, हे सगळं मराठी वाचकांना समजणं हे बाबांना खूप जरुरी वाटतं. बरं. तलफ्फुज जेव्हा एखादा शायर करतो, तर तो कसा करतो त्याचा तलफ्फुज, आणि हे सगळं. आणि या पुस्तकाला कुसुमाग्रजांची प्रस्तावना लाभली आहे. अरे वा. इतकं सुंदर हे पुस्तक 1990 मध्ये आलं होतं, खूप प्रसिद्ध झालं होतं. मी तुमची हरकत नसेल तर बाबांनी जे आधी लिहिलंय, कारण की खूप गोड लिहिलंय. एक कवी बरं. मनाचा माणूस जेव्हा आपल्या पुस्तकाबद्दल लिहितो, तर तो काय लिहितो हे मी वाचून दाखवतो. पुस्तकाचं नाव मी जसं म्हटलं गुलिस्तान-ए गझल. बरं. गझलचा अंतरंग किंवा गझलची आत्मा किंवा गझल बद्दल एक ओळख, हे या बरं. पुस्तकाचं सगळं आहे. करेक्ट. या आणि रसिक हो. त्यातला छोटा भाग फक्त आम्हाला वाचून दाखवा. हो, अगदी पूर्ण छोटा, अगदी कदाचित. अगदी म्हणजे हा. नाही 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 नाही, एक मला वाटतं एक पान पण नाहीये, पण तुम्हाला आवडेल ओके. म्हणून. बाबांनी अगदी, उत्तम. ते शब्द फार कमी वापरायचे. मी पण थोडं शिकायला हवं त्यांच्यापासून. सुस्वागत. या रसिक हो या. गुलिस्तान-ए गझलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुलिस्तान-ए गझल अर्थात गझल या उद्यानात मी सहसा बराच भटकत असतो. कधी अगदी सहज, तर कधी उदास मनाला थोडं चैतन्य मिळावं म्हणून मात्र आज तुम्हा सर्वांना घेऊन मला खूप फिरायचे आहे, खूप भटकायचे आहे. आणि या उद्यानाचे सौंदर्य आणि नजाकत अगदी मनसोक्त अनुभवायची आहे. चला तर माझ्यासोबत. आपण या प्रवेशद्वारातून आत शिरूया आणि बघूया की हे गुलिस्तान-ए गझल कसे आहे. पण जरा क्षणभर थांबा. मला तुम्हाला सर्वांना रीतसर स्वागत करू द्या. स्वागत सहसा पुष्पगुच्छाने देऊन केलं जातं, मात्र मी तुमचे स्वागत पुष्पगुच्छांनी नव्हे, तर महाकवी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या महाकाव्यातली पहिल्या रुबाईनी, आणि परत रुबाई की ही जी महाकाव्य आहे हे रुबाई आहे. रुबाई निळम त्यांनी या पुस्तकात समजवलंय की रुबाई काय असते. करतो. मृद भावों के अंगूरों की आज बना लाया हाला, प्रियतम अपने ही हाथों से आज पिलाऊंगा प्याला, पहले भोग लगा लूं तुमको फिर प्रसाद जग पाएगा,
सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला. वा. माझे गुलिस्तान गझल देखील तुम्हा सर्वांना अगदी तहे दिल से अर्थात अंतःकरणापासून स्वागत करत आहे. या रसिको या. बघा, तुमच्या अगदी समोरच एक महत्वाचा फळक लागला आहे, तो नीट वाचा. त्यात लिहिलं आहे, मित्रांनो, आज तुम्हाला गझल रूपी फुलांचे सुंदर ताटवे दिसतील आणि मंद वाऱ्यांच्या झुळकेवर डोलणारे शेर शायर त्यांचे गुच्छही दिसतील. या उद्यानात असे कुठेही लिहिले नाहीये की अथवा असे अजिबात नियम नाही आहेत की फुलांना हात लावू नका. एकदा फुलांना हात लावा, सुंदर फुल असेल तर त्याच्या जवळ बसा. आणि मग शेवटी त्यांनी एक सुंदर कविता लिहिली आहे. आणि प्रवासात जर भाऊसाहेब पाटणकर हे खूप मोठे कवी होते. भाऊसाहेब पाटणकर गझलकार बाबांचा त्यांचा खूप जवळचा जिव्हाळा होता. भाऊसाहेब पाटणकर तुम्हाला भेटले तर ते तुम्हाला थांबवून म्हणतील, आणि हे खूप जरुरी आहे आजकाल आपण ज्या धावपळीत राहतोय. हे 4 लाईनी मला खूप आवडतात. मी खूपदा माझ्या भाषणांमध्ये हे वापरतो. दोस्त हो मैफिल आपली रंगण्या जर का हवी. दोस्त हो मैफिल आपली रंगण्या जर का हवी. आम्हा नको सौजन्य तुमचे जिंदा दिली तुमची हवी. आम्हा नको सौजन्य तुमची जिंदा दिली तुमची हवी. ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वावा. हे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वावा. तीही अशी ज्या वावाला आम्ही पण द्यावी वावा. वावा. किती छान. वाह वाह. म्हणजे आता आम्हालाही म्हणावंसं वाटतंय वाह वाह. पण हे असं हे ह्या मराठीची ही जी मजा आहे आपल्या मराठी भाषेची, आणि ही भाषा म्हणजे सगळ्याच भाषांमधली मजा आहे. पण आपण जर का या भाषेकडे वळलोच नाही आपण तर मग नुसतं टीकाकार होऊ. आपल्याला टीकाकार नाही व्हायचंय. कुठेतरी अशा मराठीच्या गुलिस्तानात आपल्यालाही थोडस आपण फिरलो तर जशी शिल्पाचं आता झालंय, आपलं आयुष्य खूप खूप सुंदर होऊन जातं. खरं. आणि असं अनेक कवींनी त्यांच्या लेखनातनं, त्यांच्या कवितेतनं हे कायम मांडलंय. आणि त्यामुळेच आपल्याला कुठेतरी हे सादर करावंसं वाटतंय. आपल्याला त्यातनं प्रेरणा मिळते. आणि शिल्पा सारखे लेखक किंवा लेखक कवी किंवा अमित तुमच्या वडिलांसारखे लेखक कवी तयार होत आहेत. आज आपल्या सोबत मेघनाताई पण आहेत. म्हणजे दुबईच्या ज्या उपसमन्वयक आहेत मेघना वर्तक, तर त्यांनी सुद्धा एक कविता म्हणून पाठवली आहे. तर मला असं वाटतं की आपण ती कविता पण ऐकूया. नक्की. आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आज त्यानंतर आलेला हा पहिलाच गौरव दिन आहे. आणि हे औचित्य साधून महाराष्ट्राची माती, मराठी साहित्य आणि मराठी भाषा यांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती मी एक काव्य रचलेले आहे. हे काव्य म्हणजे सावरकरांच्या कार्याने प्रेरित झालेल्या तरुण पिढीचं मनोगत आहे आणि जणू तरुण पिढीच आपल्याशी बोलत आहे. कवितेचं नाव आहे होय आम्ही पण सावरकर. होय आम्ही पण सावरकर. विनायक दामोदर सावरकर एक धगधगते अग्निकुंड. या यज्ञकुंडातील समिधारूपी शिकवण नवीन पिढीपर्यंत पोचवणारे होय आम्ही पण सावरकर. टिळक आगरकर यांच्या परंपरांचा संगम म्हणजेच मूलगामी सुधारणावादी सावरकर. स्वातंत्र्याचे सुराज्य बनवण्यासाठी सावरकरांची पाऊलवाट अनुसरणारे होय आम्ही पण सावरकर. क्रांतिकारकांचे मुकुटमणी तात्याराव सावरकर, राजगुरू भगतसिंग, कान्हेरे, चाफेकर असे अनेक भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढले. त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देण्याची शपथ घेणारे होय आम्ही पण सावरकर. मनुष्य ही जात आहे, माणुसकी हा धर्म आहे, पृथ्वी हे राष्ट्र आहे, सर्व धर्म समभाव म्हणजेच हिंदुत्व होय. अशी शिकवण देणाऱ्या हिंदू संस्कृती जनक सावरकरांचे आम्ही अनुयायी आहोत. होय आम्ही पण सावरकर. 12,000 पृष्ठांची साहित्य निर्मिती करणारा
अंदमानातील काळकोठडीत काळ्या पाण्याने महाकाव्य रचणारा प्रतिभावान ज्वलंत साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्या साहित्यातून मिळालेले धैर्य, आत्मविश्वास, दूरदृष्टी, देशप्रेमाची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोचवणारे होय आम्ही पण सावरकर. तुकाराम महाराजांना आस लागली विठ्ठलाच्या भेटीची. तुकाराम महाराजांना आस लागली विठ्ठलाच्या भेटीची, सावरकरांना आस लागली मातृभूमीच्या मातीची. सावरकरांना आस लागली मातृभूमीच्या मातीची. तेच प्रेम, तीच ओढ, तीच भक्ती, तीच आळवणी. तेच प्रेम, तीच ओढ, तीच भक्ती, तीच आळवणी. तेच वाट बघणे, तेच तळमळणे. तेच वाट बघणे, तेच तळमळणे, तेच झोकून देणे, तेच सर्वस्व वाहणे. होय आम्ही पण सावरकर. पुत्रप्रेमाच्या ओढीने हिरकणीने कड्यावरून उडी मारली. पुत्रप्रेमाच्या ओढीने हिरकणीने कड्यावरून उडी मारली. मातृभूमीच्या भेटीसाठी सावरकरांनी मोरया बोटीतून समुद्रात उडी मारली. दोन्ही उड्या ऐतिहासिक ठरल्या. पण शिवाजी महाराजांनी हिरकणीच्या धैर्याचा सत्कार केला आणि सावरकरांना अंदमानच्या काळ्या पाण्याचा घरचा अहेर मिळाला. सावरकरांना अंदमानच्या काळ्या पाण्याचा घरचा अहेर मिळाला. होय आम्ही पण सावरकर. क्रांतिवीरांच्या आहुतीने पवित्र झालेल्या स्वातंत्र्याची रक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. सत्ता नको, खुर्ची नको, पैसा नको, प्रसिद्धी नको. सत्ता नको, खुर्ची नको, पैसा नको, प्रसिद्धी नको. कारखाने नको, भ्रष्टाचार नको, पक्ष नको, राजकारण नको. होय आम्ही पण सावरकर. फक्त विचार करूया देशाच्या संरक्षणाचा, परकीय धोरणांचा, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, देशाच्या सीमा रक्षणाऱ्या सैनिकाचा, नवीन पिढी घडवणाऱ्या शिक्षकाचा, आर्मी, मिलिटरी, नेव्ही आणि पोलीस दलाच्या सन्मानाचा. होय आम्ही पण सावरकर. नवीन पिढीला सुशिक्षित, सुसंस्कारित करूया. ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढूया. आया बहिणींच्या सुरक्षिततेची नवीन निर्भया न होऊ देण्याची, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याची जबाबदारी घेऊया. होय आम्ही पण सावरकर. राष्ट्राला सावरून स्वराज्याचे सुराज्य करूया आणि सावरकर हे नाव सार्थ ठरवून महान द्रष्टा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहूया. होय आम्ही पण सावरकर. होय आम्ही पण सावरकर. धन्यवाद. वा, मेघनाताई, खूप सुंदर तुमची ही कविता सादर झाली. आणि मला वाटतं शिल्पा, आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना तुझी एखादी छानशी कविता आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. चालेल. पण उत्तरात आम्हाला तुमच्याकडे एखादी तरी कविता ऐकवा की आम्हाला असं सोडू नका हो. अगदी चालेल. खरं तर माझ्याकडे खूप कविता असतात आणि खूप कविता सादर कराव्याशा वाटतात. पण शिल्पाची कविता झाल्यानंतर नक्की शिल्पाची कविता झाल्यानंतर एक कविता मी नक्की ऐकवते. चालेल. मी लिहायला जेव्हा सुरुवात केली ना, थोड्या गंभीर कविता किंवा सामाजिक कविता अशाच लिहिल्या जायच्या. कारण मला वाटतं लिहायला जेव्हा बसतो आपण तेव्हा त्या ह्याच्याने विचार करतो की आपल्याला कुठली गोष्ट त्रास देते आहे किंवा कुठल्या गोष्टीकडे आपण खूप गांभीर्याने बघतोय, त्या सगळ्या आपल्या लिखाणात उतरत असतात. तर त्या ह्याच्यातली एक कविता मी ह्याच्यासाठी निवडून ठेवली होती की आज ती म्हणूया. पण मला असं वाटतं एक कविता जी आहे, कारण अमितने एवढं सुंदर उदाहरण दिलं
डॉक्टर विनय वाईकर, मी नागपुरात जेव्हा शिकत होते तेव्हा हे नाव अपरिचित नव्हतं. त्याच्यामुळे काय म्हणजे वडिलांनी बऱ्याच गोष्टी ज्या लिहिल्या असतील मला वाटतं त्याच्यातनं अमित कडे तो ठेवा आहे की कायम त्याच्यातनं काहीतरी शिकता येतं आणि लिहिताना कायम आपल्या मुलांचा पण त्यात विचार असतो. तर तशी एक कविता मी आता सादर करते आणि कवितेचं नाव आहे आई लेकीची कविता. बर वा. आणि कविता अशी आहे. आपण कुठलं तरी बडबड गाणं म्हणताना मी तुला विचारत जायचे एक एक प्रश्न. आपण कुठलं तरी बडबड गाणं म्हणताना मी तुला विचारत जायचे एक एक प्रश्न. मम्मा कोणाची, बाबा कोणाचा, आजी कोणाची, आजोबा कोणाचे. आणि तू उत्तरत राहायचीस माझी मम्मा, माझा बाबा, माझी आजी, माझे आजोबा. आणि मग मी शेवटी विचारायचे तू कोणाची, आणि मी शेवटी विचारायचे तू कोणाची. कारण त्याच्यात असं होतं की एक तर ती सांगेल मी बाबाची किंवा आईची. बरोबर. तेव्हा तू सांगायचीस मी माझी स्वतःची. तेव्हा तू सांगायचीस मी माझी स्वतःची आणि आपण हसायचो आणि वळायचो दुसऱ्या गाण्यांकडे. आपण हसायचो आणि वळायचो दुसऱ्या गाण्यांकडे. पण बाई ग, पुढे दुसऱ्यांची होताना हे स्वतःचं असणं विसरून जाऊ नको. पण बाई ग, पुढे दुसऱ्यांची होताना हे स्वतःचं असणं विसरून जाऊ नको. लहानपणीच्या बडबड गाण्यांप्रमाणे सगळ्यांची असताना तू स्वतःचीही आहेस, सगळ्यांची असताना तू स्वतःचीही आहेस हे विसरू नको कधीच. तू विसरू नको कधीच. शिल्पा, किती छान एक संदेश दिलास की स्वतःला न विसरणं. म्हणजे आज आपण बघतोय की स्त्री खरंच आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज काम करते, पण तिचं स्वतःचं अस्तित्व जर तिने विसरलं नाही तर ती स्वतःला खूप मोठ्या पातळीवर घेऊन जाऊ शकते. आणि याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. अमित, तुम्ही म्हणालात तसं एखादी कविता तर मला तर खूप कवी सुचत आहेत की इंदिरा संत आहेत, शांता शेळके आहेत, मंगेश पाडगावकर आहेत, विंदा करंदीकर आहेत. पण मला असं वाटतं की आज आपण आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा विचार करतोय तर जसं इकडे आपल्याकडे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर हे जसे महत्वाचे आहेत तसे आंतरराष्ट्रीय पातळीवर शेक्सपियरचं महत्व खूप मोठं आहे. त्यामुळे मी विंदांची एक कविता वाचते. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला. तर मला असं वाटतं की हा अचूक योग ठरेल की आपण आंतरराष्ट्रीय मंचाचा विचार करतोय तर आपल्या बरोबरच तिथल्याही भाषेचा, साहित्याचा आपण विचार करायला हवा. आणि विंदांनी आपल्यासाठी सगळं लिहून ठेवलंच आहे की, त्यामुळे विंदांच्या त्या बोलीमध्ये बघूया ही कविता. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. बघा कल्पना किती छान केलीये की तुकाराम महाराज आणि शेक्सपियर भेटलेत. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, तुकाराम महाराज म्हणू शकतात. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एकते राहिले, शेक्सपियर म्हणे एकते राहिले, तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा ते त्वा बरे केले. त्याच्यावर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे बाबा ते त्वा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी. तुकाराम महाराज पुढे म्हणतात की विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया. आता पुढे शेक्सपियर म्हणतात, शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे, शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळाली. वेगळी ये वाट म्हणजे वेगळी या वाटे वेगळाले काटे, वेगळी ये वाटे वेगळाले काटे, काट्यांसंगे भेटे पुन्हा तोच. एक ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी, ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी, कजागिण घरी वाटप आहे. तुकाराम महाराजांची आवली.
त्यामुळे सुंदर. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळ आली, वेगळी या वाटे वेगळ आले काटे, काट्यांसंगे भेटे पुन्हा तोच, ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी, कजागिण घरी वाट पाहे, दोघे निघून या गेले दोन दिशा. भेट तर हम्म. झाली, हे सगळं ऐकलं आणि दोघे निघून या गेले दोन दिशा, कवतिक आकाशा आवरेना. आहा. खरोखर वा. किती कौतुक वाटेल की जर शेक्सपियर वा. आणि तुकाराम महाराजांची भेट झाली हो ना. आणि विंदांनी अतिशय सुंदर असं हे लिहून ठेवलंय. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या माध्यमातून आपण हा मराठी भाषा गौरव दिन काल आणि आज असं दोन्ही दिवस साजरा केला. काही कविता प्रसिद्ध लेखकांच्या, काही तुम्हा सगळ्यांच्या आणि काही इतर लेखकांच्या, हे सगळं पाहताना आपलं मराठी साहित्य तितकंच समृद्ध होत आहे आणि ते दिवसेंदिवस होत राहणार आहे याची खात्री निश्चित वाटते. त्यामुळे शिल्पा आणि अमित, तुम्ही दोघंही सहभागी झाला. मेघनाताई त्यांच्या कवितेतनं आपल्यापर्यंत पोहोचल्या, त्यामुळे तुम्हा तिघांचेही खूप आभार मानते. आणि असंच रोज संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 4 वाजता अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात भेटत राहूया. आजच्या पुरतं इथे थांबूया. नमस्कार. 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 जय महाराष्ट्र. जय